धन्यवाद सर. अशोकरावांच्या शैक्षणिक आणि सामाजिक वेगवेगळ्या कामाविषयी खूप बोललं गेलं आहे, जात आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. अशोकराव उत्तम व्याख्याते म्हणून सुद्धा प्रसिद्ध होते, हेही आपल्याला माहिती आहे. म्हणजे माझ्यावर असलेल्या अशोकरावांच्या पितृवत प्रेमामुळे मी अशोकरावांना अनेक बाळबोध प्रश्न विचारलेले आहेत. आणि त्यातला एक प्रश्न असा विचारलाय की अशोकराव, तुम्ही तिकडे दिल्लीकडे उत्तर भारतात गेल्यावर कसं बोलता हो, कसं भाषण करता, व्याख्यान कसं करता? तर ते म्हणायचे की हिंदीमध्ये करतो. मग म्हटलं तिकडे बंगलोरकडे दक्षिण भारतात गेल्यानंतर मग कसं व्याख्यान देता तुम्ही? नाही तर ते म्हणायचे की इंग्रजीमध्ये करतो, त्यात काय विशेष आहे. आता हे त्यांना जितकं विशेष वाटत नाही ना, तर तुमच्या लक्षात येईल की संवाद साधण्यासाठी हिंदी किंवा इंग्रजी भाषेचा वापर करणं आणि व्याख्यान त्या इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेतून तेवढ्याच अधिकाराने देणं, हा एक मोठा फरक आहे. आणि आज आपण जर त्यांचं भाषण ऐकलं असतं, ते आपल्याला ती संधी मिळाली असती, त्यांची प्रकृती आज बरी असती, तर मी म्हणतोय त्याचा तुम्हाला अनुभव आला असता. पण मला खात्री आहे की अशोकरावांचं जे मनोगत आहे, त्या मनोगतातून सुद्धा तुम्हाला तोच अनुभव येईल. आणि म्हणून अशोकरावांच्या वतीनं त्यांचं मनोगत सादर करण्यासाठी मी यानंतर निमंत्रित करतो त्यांचे सुपुत्र श्री आशिष मोडक यांना. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माझे वडील डॉक्टर अशोक गजानन मोडक यांच्या प्रेमापोटी आपण जे सगळे आज जमलो आहोत, अशा सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि नमस्कार. आज खरं तर माझे वडील उपस्थित राहण्यासाठी अत्यंत उत्सुक होते. त्यांची वक्तृत्व शैली, मराठीवरील प्रभुत्व आणि विचारसंपदा या सर्वांचा खरं तर मी मॅच करणं किंवा प्रयत्न करणं, त्यांच्यासारखं बोलणं किंवा त्यांचं मनोगत मांडणं म्हणजे ते जमण्याजोगे नाही. तरी त्यांचे मनोगत वाचून दाखवण्याचे आपल्या सर्वांपुढे मी आज धाडस करतोय. काही चुका झाल्या तर क्षमा करावी, हे सुरुवातीलाच सांगून मी दादांचं म्हणजे माझ्या वडिलांचं मनोगत आज आपल्या सर्वांसमोर मांडतोय. माननीय डॉक्टर भूषण पटवर्धनजी, चतुरंगच्या जीवन गौरव पुरस्कार निवड समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, चतुरंगचे सर्व ज्येष्ठ तसेच तरुण कार्यकर्ते, विशेषतः विद्याधरजी निमकर, मेघनाजी काळे आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, माझ्या आयुष्यात ज्या डोंबिवली शहरात मी प्रदीर्घ काळ वास्तव्याला होतो, तिथे माझ्या डोंबिवलीकर स्नेहीजनांच्या साक्षीने हा चतुरंगचा जीवन गौरव पुरस्कार स्वीकारताना माझ्या मनात अपार कृतज्ञतेशिवाय दुसरी कोणतीही भावना नाही. माझा हा गौरव राष्ट्रप्रथम या भावनेने काम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांचा गौरव आहे असे मी मानतो आणि हा पुरस्कार मी त्यांच्या वतीने स्वीकारत आहे. निवड समितीचे सर्व सदस्य तसेच चतुरंगच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो. हा इतक्या तोलामोलाचा पुरस्कार माझी तब्येत थोडी नादुरुस्त असतानाही मी समक्ष इथे येऊन तो अतिशय विनम्रतेने स्वीकारण्याची सर्व तयारी केली होती. पण प्रकृती थोडी आणखी बिघडली, आणखी नादुरुस्त झाल्याने आज मी समक्ष उपस्थित राहू शकत नाही. याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. संयोजक आणि आपण सर्व अगदी उदार मनाने मला क्षमा कराल याची खात्री बाळगतो. हा जीवन गौरव पुरस्कार आहे आणि त्यामुळे माझ्या आयुष्याला आकार उकार देणाऱ्या सर्व ज्येष्ठांची आज मला अगदी स्वाभाविकपणे आठवण येत आहे. माझी आई, माझे वडील, विद्यार्थी परिषदेतील माझे वरिष्ठ प्राध्यापक यशवंतरावजी केळकर आणि अन्य कार्यकर्ते, संघाचे प्रचारक नानाराव ढोबळे, चाळीसगावात मी जिथे प्राध्यापक म्हणून काम केले तिथले प्राचार्य म.व्ही. फाटक, तसेच रुईया महाविद्यालय आणि मुंबई महाविद्यापीठातील माझे सहयोगी, विधान परिषदेत आमदार म्हणून काम करताना मला मदत आणि मार्गदर्शन करणारे सर्व स्नेहीजन, कोकण पदवीधर मंच, पत्रलेखन मंच व भारतीय जनता पार्टीतील सर्व सहकारी, देवभान येथील सुंदर नारायण गणेश मंदिर या विश्वस्त संस्थेतील माझे सहकारी, अशा असंख्य स्नेहीजनांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करणे मी माझे कर्तव्य मानतो.
सामाजिक आणि राजकीय काम करत असताना माझी पत्नी प्राध्यापिका डॉक्टर अंजली मोडक, माझे बंधू भगिनी आणि माझ्या मुलांनीही मला साथ दिली, म्हणूनच माझे जीवन गौरवास्पद ठरले. त्यांनी आनंदाने दिलेल्या आधारामुळेच मी घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजू शकलो. प्राध्यापक, लेखक, अभ्यासक, अभाविपचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि नंतर कोकण पदवीधर मतदारसंघाचा आमदार अशा अनेक भूमिका मी पार पाडू शकलो, कारण माझ्यातला कार्यकर्ता मी जिवंत ठेवू शकलो. हा जीवन गौरव माझ्यातल्या कार्यकर्त्याचा गौरव आहे आणि त्यामुळे कार्यकर्ता नावाची संस्था गौरवान्वित झाली आहे असे मला वाटते. मला मिळालेली याच भावनेतून मला मिळालेली रक्कम मी सामाजिक क्षेत्रात कार्य करत असलेल्या सामाजिक संस्थेत देत आहे. हा पुरस्कार शिक्षण क्षेत्रासाठीचा आहे, त्यामुळे मी इथे शिक्षण क्षेत्राबद्दल काही बोलणे हा औचित्यभंग होऊ नये. आज शिक्षण संस्थांची संख्या दिवसेंदिवस भरमसाठ वाढतेच आहे, पण शिक्षक नावाची संस्था मात्र क्षीण होण्याचा धोका मला दिसतोय. 2020च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने शिक्षकांच्या सबलीकरणावर खूप भर दिला आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण संस्थाचालक जोपर्यंत शिक्षकांना योग्य तो सन्मान, सुरक्षा आणि स्वातंत्र्य देणार नाहीत, तोपर्यंत शिक्षक ही संस्था बळकट होणार नाही. आज देशात आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली विकास आणि विरासत म्हणजे प्रगती आणि परंपरा हे हातात हात घालून पुढे जात आहेत, ही अतिशय समाधानाची बाब आहे. त्यांच्यामुळेच माझ्यासारख्याला अयोध्येत राम मंदिर उभे राहिलेले पाहायला मिळू शकले. पंतप्रधानांनी पुढाकार घेऊन देशात सांस्कृतिक नवजागरणाचे जे ऐतिहासिक काम केले, त्याबद्दल अवघा देश त्यांचा ऋणी आहे. शेवटी मी एवढेच म्हणेन की देशभक्तीने प्रेरित अशा अनेक अनाम कार्यकर्त्यांनी ना कधी पद्मश्री पुरस्कारांची अपेक्षा केली, ना जीवन गौरवाची स्वप्ने बघितली. माझं भाग्य थोर, म्हणून माझ्या जीवनाचा आपण उदार मनाने गौरव करीत आहात. त्याच उदार भावनेने माझ्या जीवनातील न्यूनते पुरते आणि अधिकते सरते असे आपणच समजुतीने करून घ्याल अशी आशा बाळगून आपणा सर्वांना अभिवादन करून मी माझे बोलणे थांबवितो. धन्यवाद. आज जरी दादा आपल्या सगळ्यांमध्ये नसतील तरी त्यांनी आज सकाळीच मला सांगितलंय की ते डोंबिवलीमध्ये सगळ्यांबरोबर परत वेळ घालवण्याकरता नक्की येणार आहेत आणि एवढंच सांगून मी आता थांबतो. नमस्कार. धन्यवाद आशिषजी.